महेशजी, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणजे एकीकडे यावर्षी इतक्या मुलांना UPSC क्लिअर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यापासून नक्षलवादाच्या सोडवणुकीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत. मला खरं तर ज्या पद्धतीचं काम तुम्ही केलं आणि जिथून सुरुवात करून पाथर्डीसारख्या छोट्या गावामध्ये जन्मलेला शिकलेला एक मुलगा आज आपलं नाव वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असं चमकवतोय, खूप अभिमान वाटतो आम्हाला. तर त्या सगळ्या प्रेरणादायी प्रवासाच्या बद्दल ऐकताना म्हणजे काय आहेत तुमच्या प्रेरणा? तुम्हाला का वाटलं की आपण मुळामध्ये प्रशासकीय सेवेत जावं? तिथं गेल्यानंतर जे पुढे सगळं काम तुमच्या हातून होत गेलं ते? माझा प्रवास थोडक्यात सांगतो मी. ॲक्च्युली माझं मूळगाव पाथर्डी. तर 10वीपर्यंत मी तिथेच शिकलो. 4थीपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो, मराठी माध्यम. आणि माझ्या सुदैवानं माझी आईच माझी शिक्षिका होती 1ली ते 4थी. त्यामुळं फाउंडेशन अतिशय स्ट्रॉंग होतं. लिडरशिप क्वालिटी तिथेच मिळाल्या बऱ्यापैकी, वक्तृत्व स्पर्धा आणि बाकीच्या गोष्टी. त्यानंतर 5वी ते 10वी तिथे श्रीत्रिलोक जैन विद्यालय, 1923ची शाळा, तिथे शिकलो. आणि 10वीला चांगले मार्क मिळाले, 85% होते. त्यामुळे मग 11वी 12वीला पुण्यात आलो. तर SP कॉलेजला ॲडमिशन मिळाली सायन्सला. तर पुढे डोक्यात इंजिनिअरिंग करायचंच खूळ होतं. मेडिकल साईडकडे कधी विचार नव्हता. SP कॉलेजला आल्यानंतर मग तिथे खऱ्या अर्थानं माझी एकूण एक दळणघडणीला सुरुवात जी आहे ती तिथे झाली. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रॉब्लेम होता मराठीचा. तर तुम्हाला माहिती आहे आमच्या नगरी लोकांची मराठी. आणि ते SP कॉलेजला तर 2 महिने आम्ही बोलतच नव्हतो. आम्ही फक्त रूम बंद करून लिप कसं कुठे आई शपथ म्हणायचं, कुठे ते सगळं ते शिकायला वेळ गेला. फायनल इयरला असताना एक प्रोजेक्ट घ्यावा लागतो. तर तो माझ्या सुदैवानं प्रोजेक्ट जो होता तो ज्ञानप्रबोधिनी पुण्याची जी संस्था आहे त्यांनी खेड आणि शिवराज आपला जे भोर तालुका आहे तिथे शिवगंगा व्हॅलीमध्ये काही गौदत्ती घेतलेले. तर एका दत्तक गावामध्ये ससेवाडी नावाच्या पाझर तलाव आम्ही डिझाईन केला आणि तो बांधला. तर त्यामुळे मला एक नकळत पाणलोट क्षेत्र विकासाकडे माझा कल हे झाला. 1990 साली मी बी झालो. चांगले मार्क मिळाले, विद्यापीठात 9वी रँक आली. पण शासनाचं 0 बजेट होतं, सरकारी नोकऱ्या नव्हत्या. तो वडील म्हटले तू परत ये, तू आता DED कर. तर माझे आई वडील दोघे शिक्षक, जिल्हा परिषद. माझ्या बहिणी पण शिक्षक आहेत, त्यांचे मिस्टर पण शिक्षक आहेत. माझ्या वडिलांच्या दोन्ही बहिणी पण शिक्षकांना दिलेल्या आहेत. माझे चुलते पण शिक्षक आहेत. त्यामुळं त्यांचं प्रॅक्टिकल डिसिजन होता तू आता परत ये, DED कर आणि आपली शिक्षकाची नोकरी चांगली आहे. पण त्याचवेळी काय झालं नेमकं, तर 90 साली 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे आपले भूषण गगराणी साहेब भारतात 3रे आले. मराठी वाङ्मय आणि इतिहास हे 2 विषय घेऊन आणि त्यांनी मराठीत लिहिलं होतं. दुसरं म्हणजे माझा एक सिनियर 1989 बॅचचा COEPतनं सिव्हिल इंजिनिअरिंग पासआउट झालेला, तो पण अहिल्यानगरचाच, देवेंद्रनाथ कसार. त्याचं आत्ताच नुकतंच निधन झालं मागच्या आठवड्यामध्ये, आजारी होता. तो पण मराठी वाङ्मय आणि इतिहास घेऊन 1990 साली त्याची 540 रँक आली आणि त्याला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस मिळाली. त्याच्यातनं आमची ट्यूब पेटली, अरे हे विषय घेऊन असे आपण UPSCची परीक्षा देऊ शकतो आणि मराठी माध्यमातून लिहू शकतो. त्यामुळं आपण जरी बॅकग्राऊंड रिजनल मीडियमचा मराठी माध्यमाचा असला तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण काहीतरी करायचं. मग त्यावेळी क्लासेस नव्हते महाराष्ट्रामध्ये, फक्त एक पुणे विद्यापीठामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर होतं. मग तिथे आम्ही ॲडमिशन घेतली, तिथे अभ्यासही सुरू केला. 93 साली मी मुंबईच्या स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर त्यांची एंट्रन्स दिली. डिसेंबरमध्ये आम्ही नेमकं बाबरी मस्जिद 6 डिसेंबरला पडल्यानंतर मुंबईत मोठी दंगल झाली. आमची जी एंट्रन्स होती त्या दिवशीच खूपच गडबड चालू होती मुंबईमध्ये. मग 4-5 दिवस आम्ही सरदार पटेल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजला मित्राकडे रूमवर होतो. खायला खिचडी होती फक्त. आणि मग ते एंट्रन्स पास झालो आणि तिथे मी जॉईन झालो जानेवारी 93ला. आणि तिथं अभ्यास सुरू केला. खूप चांगला अभ्यास सुरू झाला. मराठी वाङ्मय आणि इतिहास 2 विषय. खूप चांगले प्राध्यापक तिथे मिळाले. रमेश तेंडुलकर सर, सचिनचे वडील, मराठी वाङ्मय शिकवायचे. विजयाताई राजाध्यक्ष होत्या. नंतर प्रभा गणोरकर मॅडम होते, हे मराठी शिकवायचे. के शाह म्हणून हिस्ट्रीचे एल्फिन्स्टन कॉलेजचे खूप चांगले प्राध्यापक होते की जे आम्ही
काही मंडळी होतो की आम्ही मराठीतनं लिहित होतो म्हणून ते आमच्यासाठी मराठी शिकले की यांचे पेपर मराठीत तपासायचे म्हणून. तर असे लोक होते. अभ्यास चांगला चालू होतं. पण काय झालं नेमकं 93ला एप्रिल महिन्यात वडील रिटायर झाले आणि 3 बहिणीपैकी एकीचं लग्न झालं होतं, 2 आणि त्यांचं अजून शिक्षण चालू होतं. तर फायनान्शियली UPSC करायची तर आणखी एक 2-3 वर्ष तरी लागतात कमीत कमी. माझ्याकडे तेवढी पैसे नव्हते आणि नेमकं पुण्यातनं टाटा मोटर्सचा इंटरव्ह्यू कॉल आला की त्यांना CSR अंडर त्यांनी राजगुरुनगर तालुक्यामध्ये 18 गावं दत्तक घेतली होती आणि त्यांना एक इंजिनियर पाहिजे होता, समाज विकास अभियंता. 30 लोकांचा इंटरव्ह्यू झाला, त्यात माझं सिलेक्शन झालं. त्यामुळं मी माझं UPSCचं प्रिलिम्स आली होती 1 महिन्यावर, ते सोडून मी परत पुण्यात आलो. त्यावेळी बरंच हे पण झालं, त्रास झाला मानसिक, पण प्रॅक्टिकल डिसिजन होता तो. आलो पुण्यात आणि मग टेल्कोचं काम सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मी माझा अभ्यास चालूच ठेवला होता. आणि एक पत्र आलं मला माझ्या त्या इन्स्टिट्यूटमधनं SIC मधनं KK शाह सरांचं. आणि ते पत्र खूपच म्हणजे असं प्रेरणादायी पत्र होतं. आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं की व्हेरी फ्यू कॅन्डिडेट्स फ्रॉम इंडिया हॅव पोटेन्शियल्स लाईक यू. अँड ही नेम्ड भूषण गगराणी. नंतर अजून 2-3 नावं होती त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते पोटेन्शियल तुझ्यामध्ये, तू का गेला सोडून, तू परत येऊ. आणि म्हणून मी 94 साली पूर्वपरीक्षा दिली टेल्कोत असतानाच. आणि प्रिलिमचा निकाल यायच्या आत मला कॉन्फिडन्स होता की आपण होणार. मी राजीनामा दिला. अच्छा. तर मी राजीनामा देऊ नये म्हणून माझे वडील 3 दिवस पुण्यात येऊन बसले परत. त्यांनी मित्रांना सगळ्यांना हे केलं, त्याला सांगा. आता टेल्कोमध्ये पण माझे मित्र म्हणे तू रस्त्यावर येशील, टेल्को सोडतोय. तर त्यावेळी तुम्हाला माहिती आहे टेल्को म्हणजे टेल्कोचा त्यावेळेचा पगार आणि माझा सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पहिला पगार यातही बराच अंतर होतं म्हणजे. तर टेल्को सोडणं थोडंसं हेच होतं. पण मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. माझ्या सुदैवानं 94 साली UPSC मी पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षा 2 महिने पुढे गेली आणि मला त्याचा फायदा झाला. अभ्यास करायला वेळ मिळाला. 4 महिने तिथे SIC मध्ये काय होतं की एकदा तुम्हाला ॲडमिशन मिळाली, तुम्ही नंतर परत मिळत नाही तिथे. मी कॅन्सल करून गेलो होतो. मग ते पॅरासाईट वगैरे राहिलो आम्ही. एका रूममध्ये 2च बेड्स होते. तर एक जण अभ्यास करायचा, 2 जण झोपायचे. या टाईपमध्ये तिथे आम्ही अभ्यास केला. आणि त्या वर्षी मग मला इंटरव्ह्यूचा कॉलही आला आणि माझं IPSसाठी सिलेक्शन झालं. तर त्यामुळं आणि मला मणिपूर काढर मिळालं. आणि 97 ते 99 हे 2 वर्ष जून 99 मी तिथे मणिपूरमध्ये होतो. आणि तो काळ माझ्या दृष्टीनं खूपच म्हणजे संघर्षाचा काळ होता. कारण मणिपूर राज्यात त्यावेळी, आता जी परिस्थिती आहे मणिपूरमध्ये ही वेगळी परिस्थिती. त्यावेळी केंद्रीय जी बलं होती CRPF, BSF यांच्यावरती हल्ले व्हायचे सारखे तिथे. पण आमचं पण लाईफ सेटमध्येच होतं. म्हणजे मी नेहमीच बुलेट प्रूफ पटका असायचा डोक्यावरती, जॅकेट असायचं, माझ्या हातात AK असायची, माझ्याबरोबर 4 लोक वेपन SLR किंवा AK वाले असायचे. आणि असं करून मग ते आम्ही त्यांच्याशी फाईट करत होतो. ड्रग्सच्या काही केसेस उघडकीला आणल्या. काही सुरुवातीला तिथलं मला भाषा येत नव्हती, मणिपुरी भाषा शिकलो आणि त्याचं मग मला कळायला लागलं त्यांचे काय बोलतात. मग तो आता एकदा SP साहेब आमचे बोलत होते, म्हणे माझा मुलगा भारतात गेलाय, मुलगी भारतात नाही येते. म्हणजे मी कुठे आहे? मला प्रश्न पडला, मी कुठे आहे म्हणजे. एक दिवस फोन आला की एका मुलीला किडनॅप केलंय आणि गाडीचा नंबर पण दिला. तर मी लगेच माझी गाडी काढली, माझे अंगरक्षक होते सगळे. म्हटलं चला आपल्याला त्या मुलीची सुटका करायची. ते काही बोलले नाही मला माझे सहकारी. ते साहेब म्हणतात तर चला म्हणे. तर आम्ही 4 किलोमीटर चेस केली आणि ती गाडी पकडली. मग पकडली, ज्याने पळून नेलं होतं त्या मुलीला त्यांना ताब्यात घेतलं, मुलीला सेपरेट केलं आणि मी घेऊन आलो पोलीस स्टेशनला. आणि SPना फोन केला. तर ते आपल्याला मला वाटलं आता साप खुश होगा, थोडा शाबासकी देगा वगैरे. तर ते काही झालंच नाही. SP माझ्या हसायला लागले. मी म्हटलं काय झालं सर? त्यामुळे माझंही लग्न असंच झालंय माझं. तर म्हणजे तिथं लग्न. मग म्हटलं एवढं तमाशा कशाला, तुम्ही पोलीस स्टेशनला FIR करता. मग त्या दोन्ही पार्टीला बोलवून त्यांचे डॉक्युमेंट बघून, ते काय जण संज्ञान आहे ते बघून, मग त्यांना 2-4 दिवस घरी पाठवून नंतर रितसर लग्न करता. एवढ्या सगळ्या गोष्टी कशाला पाहिजेत? ते म्हणे आमचे कल्चर आहे म्हणे. तर मग मला त्यावेळी ती टूप पेटली की कुठेही काम करायचं असेल तर लॉ ऑफ द लँड, स्थानिक तिथे जी काही संस्कृती आहे, चालीरीती आहेत, त्या माहिती करणं हे खूप गरजेचं आहे.
या सगळ्या गोष्टी तिथे मणिपूरमध्ये शिकायला मिळाल्या. आणि मग एक दुर्दैवी घटना झाली ती 25 जानेवारी 1999 दुपारी 12ची वेळ होती. आणि माझा एक खूप जवळचा मित्र दशरथ प्रसाद 94 बॅचचा IAS ऑफिसर, तो मणिपूर टुरिझमचा डायरेक्टर होता. आणि ते हॉटेल इम्फाळ अशोका तिथे त्याचं ऑफिस होतं. त्या ऑफिसच्या मागे माझं नुकतंच लग्न झालं होतं. ऑफिसच्या मागे 1 किलोमीटरवरती आमची 2nd बटालियन मणिपूर रायफल, तिथे मी आणि माझी मिसेस सुनीता, ती फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये 96 बॅच, आम्ही दोघं जण तिथे होतो. आणि त्याच वेळी बातमी आली की 2 अतिरेकी आले आणि त्यांनी ऑफिसमध्ये गोळ्या घातल्या आणि दशरथ प्रसाद इज नो मोर. ही 99ची गोष्ट आहे. त्यानंतर मग आमचं एक हे झालं की आपण इथे काम करण्यात जास्त काही हे नाही आहे. एक मार्ग जो होता म्हणजे की लग्न झालेलंच होतं, मिसेसचं आंध्र प्रदेश कार्डर होतं, ती महाराष्ट्राची, ती नागपूरची. आणि आम्हाला दोघांनाही आंध्र प्रदेश कार्डरमध्ये आम्ही राहू शकतो एकत्र, पती पत्नी एकत्रीकरण आपलं जे जिल्हा परिषदचा किंवा याचा, ते अप्लाय केलं आणि मग मी आंध्र प्रदेशमध्ये आलो. तर ही सगळी कहाणी आहे. अच्छा, पण असं आहे की म्हणजे तुमचं एकूण जर करिअरमध्ये बघितलं तर असे खूप इंटरेस्टिंग टप्पे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं खूप मोठं काम या काळामध्ये गेल्या आता काय 26, 27, 30 वर्षांमध्ये तुमच्या हातून झालं. त्यातलं सगळ्यात चॅलेंजिंग कुठलं होतं? म्हणजे नक्षलवादाच्या बद्दल, नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं ते होतं. मी आलो 99 साली आंध्र प्रदेशमध्ये आणि त्यावेळी नक्षलवाद अगदी पिकला होता. तर मला तेलुगू भाषा वगैरे येत नव्हती, मी पूर्ण नवा होतो. मी ॲडिशनल SP रँकला होतो. तर त्यावेळी HJ दोरा म्हणून आमचे डायरेक्टर जनरल होते, खूपच विजनरी माणूस होते. आणि मग ते म्हटले तू आता नक्षलाईट भागात जा. म्हणून मग त्यांनी आदिलाबाद जिल्ह्यामध्ये बेलमपल्ली नावाचं एक हे होतं हेडक्वार्टर, की ज्याच्यामध्ये 3 सब डिव्हिजनचा इन्चार्ज ॲडिशनल SP रँकचा सेपरेट AR हेडक्वार्टर वगैरे त्या जिल्ह्यामध्येच नक्षलाईट भागासाठी बनवलं होतं. तिथे मला त्यांनी पाठवलं आणि तिथे आत्तापर्यंत जे आमच्या आंध्र प्रदेशचे किंवा तेलंगणाचे जे कोणी DG रँक ऑफिसर झाले, DGP, ते जनरली हे बेलमपल्ली ॲडिशनल SP झालेले आहेत म्हणजे. तर तिथे मला त्यांना आता आहे नाही मला काही माहिती नाही, पण त्यांनी मला पाठवलं तिथे. म्हणजे इव्हन आत्ता माझे प्रेझेंट DG आहेत त्यांच्याकडनं मी चार्ज घेतला बेलमपल्लीचा. तर त्यांनी मला चार्ज देतानाही लिस्ट दिली सगळी. ते म्हणे हे बघ, हे इन्फॉर्मंट आहेत, A कॅटेगरी, हे B कॅटेगरी, हे C कॅटेगरी, इतकं बारकाईनं काम करायचं. मग 1 वर्ष मी ॲडिशनल SP होतो. मग त्या काळात मी नक्षलवादाचा पूर्ण अभ्यास केला की नक्षलवादी चळवळीमध्ये काय येत आहेत किंवा पोलीस स्टेशनमध्ये काय येत नाही, आदिवासी लोक, या सगळ्या गोष्टी मी जेव्हा अभ्यास केला तर एक लक्षात आलं की 1980 साली जेव्हा पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना झाली त्याचवेळी तिथे आदिलाबाद जिल्ह्यामध्ये एक इंद्रवेल्ली नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना प्रोव्होक करून जी आपली स्वस्त धान्याची दुकानं आहेत ती लुटायचं असा प्लॅन केला होता मोठा. आणि त्यावेळी एका आमच्या असिस्टंट सब इन्स्पेक्टरला स्टॅबिंग झालं म्हणून आमच्या पोलिसांनी फायरिंग केलं आणि त्यात बरेचसे आदिवासी गेले. किती गेले तर सरकारी आकडा वेगळा आहे, ॲक्च्युअल आकडा वेगळा आहे, मी काही बोलत नाही त्याच्याविषयी. पण तेव्हापासनं आदिवासींनी पोलीस स्टेशनला जाणं बंद केलं आणि त्या भागातनं नक्षलवादी चळवळीकडे जाण्याचा ओघ वाढलेला आहे. ती गोष्ट लक्षात आली. त्याच्यापूर्वी नक्षलवाद्यांचा एक केसलापूर म्हणून गाव आहे, तिथे दरबार भरायचा की सरकारी अधिकारी जाऊन त्यांचं गाऱ्हाणं ऐकायचे. आणि त्या दरबारामध्ये खूप मेसराम म्हणून तिथे एक कम्युनिटी, नागोबाची जत्रा, मराठीच बोलतात ते लोक, प्रधान ते आदिवासीमध्ये प्रधान, त्यांची मातृभाषा मराठी. तर त्या लोकांचं तो दरबार पण बंद झाला होता. तर मग ह्या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला आणि माझ्या सुदैवानं 2001ला मे महिन्यामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये आदिलाबादमध्ये माझे प्रमोशनवरती SP आदिलाबाद म्हणूनच बदली झाली. आणि मग बदली झाल्यानंतर मी ऑलरेडी 1 वर्ष अभ्यास केला होता नक्षलवादी चळवळीचा. तर मी ठरवलं की आपण काहीतरी हे चित्र बदलायचं आहे. हे जे काही लोक पोलीस स्टेशनला येत नाहीत किंवा त्यांचे जे राय सेंटर असतात आदिवासी लोकांचे त्याच्यामध्ये ते पंचायत करतात, त्याच्यामध्ये इव्हन रेपच्या केसेस पण ते कॉम्प्रोमाइज करायचे, बैल दे त्याला किंवा 10,000 दे असं. आता SC ST केसमध्ये तुम्हाला माहिती आहे मिनिमम 3 लाख रुपये 1 लाख रुपये वगैरे कॉम्पेन्सेशन मिळतं सरकारकडनं जर आरोपी जर नॉन SC ST असेल तर. ते सगळं त्यांना माहिती नव्हत्या गोष्टी सगळ्या. मग सुरुवातीला मी त्यांच्यावर मिटिंग घेतल्या, त्यांना सांगितलं असा कायदा आहे, तुम्ही ज्या काही सोप्या म्हणजे साधे क्राईम्स आहेत, साधे गुन्हे
महिलांचं लग्नाचे असतील किंवा बाकी साधे गावामध्ये काहीतरी हे झालं, वाद झाला, ते करा. पण बाकी मर्डर, रेप हे गुन्हे तुम्ही जर पोलीस स्टेशनला नाही आणले तर तुमच्या विरुद्ध आम्हाला कारवाई करावं लागेल. ते त्यांना समजून सांगितलं. त्यानंतर मग हे पोलीस तुमच्यासाठी, पोलीस मी कोसम हा प्रकल्प आम्ही तिथे आदिलाबाद जिल्ह्यामध्ये राबवला. आणि ह्या प्रकल्पामध्ये आम्ही जे प्रिन्सिपल वापरलं होतं ते होतं कम्युनिटी पोलिसिंगचं कॅम्प मॉडेल. तर कॅम्प मॉडेलमध्ये C स्टँड फॉर कन्सल्टेशन, की तुम्ही ज्या भागामध्ये पोलिसिंग करताय त्या भागातल्या लोकांशी संपर्क साधा. त्यांचे गाऱ्हाणं काय, त्यांना काय पाहिजे प्रशासनाकडनं ते जाणून घ्या. कारण हा जिल्हा जो होता आदिलाबादचा, हा मुख्यतः भरतीसाठी नक्षलवादाचा आगार ते हे होतं तिथे. आणि भरती आणि मोठमोठे कॅम्प व्हायचे. इव्हन एक कॅम्प असा झाला होता की जिथून नेपाळमधनं पण आले होते नक्षलवादी आदिलाबादमध्ये. असे मोठे मोठे कॅम्प तिथे व्हायचे, ट्रेनिंगचे कॅम्प आणि नक्षलवाद्याची रिक्रुटमेंट. तिथून मग ते डायरेक्ट छत्तीसगडला पाठवायचे. म्हणजे आम्ही जे सरेंडर केले 160, त्याच्यातले जवळजवळ 40-50 नक्षलवादी आम्ही छत्तीसगडवरनं परत आणले होते. त्यांना गावाचे गाव, एक गाव होतं डेडरा नावाचं, त्या गावामध्ये 6 किलोमीटरवर हंडा घेऊन बायका पिण्याचं पाणी आणायचं. तर 7 जण अंडरग्राऊंड होते त्या गावामध्ये. मग कलेक्टर म्हटले आपण पाण्याची टाकी हे करू गावाला. आणि 3 महिन्यात आम्ही पाण्याची टाकी बसवली. मग त्या गावात ग्रामसभा घेतली, बघा आता पाण्याची टाकी बसवली, तुमचा प्रश्न सुटलेला आहे, तुमच्या पोरांना परत आणा. उद्या चकमकीत गेली तर आम्ही जबाबदार नाही. आले ते. त्या डेडरा गाव पूर्ण नक्षलाईटपासून रिकामं झालं. असे आम्ही एक गावं की ज्या गावातनं भूमिगत चळवळीमध्ये जास्त गेलेले तरुण तरुणी, त्या गावावर फोकस केला. मोठा आदिवासी कम्युनिटी मॅरेजेसचा प्रोग्राम केला होता. 106 आदिवासींचे लग्न लावले आम्ही. जवळजवळ 25,000 लोक आले होते. 2 मंत्री पण आले होते त्या कार्यक्रमाला. एक कमिटी तयार केली आदिवासींची. त्याच्यामध्ये मग काही सरेंडर नक्षलाईट होते, काही आदिवासी समाजामध्ये काय होतं की लग्न करायचं असेल तर लोक ऋण हे घेतात, कर्ज घेतात ॲडव्हान्स, आणि थोडंसं लविशपणे ते लग्न होतं. आणि मग बाकीच्या घरातले बाकी जे मुलंही आहेत त्यांचं लग्न करायला प्रॉब्लेम येतो. तर ते प्रॉब्लेम होता तो आम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला की हे वल्नरेबल आहेत, हे नक्षलाईट चळवळीत जाऊ शकतात, त्यांचं लग्न होत नाही म्हणून. मग हा सामूहिक विवाहाचा प्रकल्प, ते कमिटी तयार केली. त्यांची कमिटीमध्ये आदिवासींचे काही लोक, आमची काही लोक, आणि योग्य 18 वर्षापेक्षा 18 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा, ते त्यांचे हे बघून त्यांना प्रॉपर हे करून आम्ही मग तो मास मॅरेजेसचा खूप मोठा प्रोग्राम केला. आता त्याला 25 वर्ष होत आहेत यावर्षी. त्या परवाच तो सब इन्स्पेक्टर ज्यांना लग्न लावले होते सगळे, तो आला म्हणे, साहेब 25 वर्ष होतात, आपण काहीतरी करायचं का? म्हटलं आता त्याच्यातच एका नक्षलवाद्याला तुम्ही पुनर्वसन करून त्याचं तो प्राध्यापकापर्यंत. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ॲक्च्युली. 2002 साली एक नक्षलवादी शरण आला आणि तो स्टेट लेवलवर काम करत होता. तर तो म्हटला, मी 88 साली नक्षलवादी चळवळीत गेलो, त्यावेळी मी माझं बीटेक सेकंड इयरला होतो. तर मला माझं बीटेक पूर्ण करायचं आहे. 2002ची गोष्ट आहे. तर मग मी ते इंजिनिअरिंग कॉलेजला कॉन्टॅक्ट केला. ते म्हटले विद्यापीठाला विचारा. मग विद्यापीठाच्या व्हीसींना कॉन्टॅक्ट केला. तर ते म्हटले, अरे म्हणे हा नक्षलवादी, याची गॅरंटी कोण घेणार म्हणे, तुम्ही लिहून द्या म्हणे. म्हटलं ठीक आहे, आम्ही लिहून देतो. शासनापुढे सरेंडर झालेला आहे तो. तर लिहून दिला आम्ही लेटर हेडवर की आम्ही जिल्हा प्रशासन याची जबाबदारी घेतो आणि आम्ही त्याच्यावर वॉच पण ठेवू. आणि मग त्याला ॲडमिशन मिळाली. 1 वर्ष आमचे लोक साध्या विषयामध्ये बघायचे, म्हणे चांगला अभ्यास करतोय सर, त्याला इंटरेस्ट आहे. मी हळूहळू विसरून गेलो. 2017ला मी जेव्हा हैदराबादमध्ये राचकोंडा भागाचा पोलीस कमिशनर होतो, 6.5 वर्ष मी कमिशनर होतो. आपलं रामोजी फिल्म सिटी, उप्पल स्टेडियम तो भाग, ते एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे. त्या इंजिनिअरिंग कॉलेजला तिथे सुरुवातीला जे फ्रेशर्स मीट असते, अँटी रॅगिंग आणि बाकीच्या गोष्टी आम्हाला सांगावं लागतात मुलांना. तर त्या मीटला त्यांनी मला बोलवलं. तिथे वृक्षारोपण चालू होतं. तर दुरून एक गृहस्थ मला पळत येताना दिसले. तर तो आले जवळ, मला म्हणे, ओळखलं का? ते आपली कुसुमाग्रजांची कविता ना, ओळखलं का सर मला? म्हटलं नाही ओळखलं. म्हटलं तर मग म्हणे, मी तोच म्हणे, 2002 साली तुमच्या पुढं शरण आलो होतो. मी नंतर